ग्रामपंचायत धाबा अंतर्गत तक्रार झाली होती आपल्याकडे आणि उपोषणाला बसले होते. तिथं काही लोक नाही का ते तक्रार करते, त्या अनुषंगाने आपण प्राथमिक चौकशी केली आहे त्याची आणि प्राथमिक चौकशी करून आपण अहवाल पाठवला माननीय मुका यांच्याकडे. त्यांनी माननीय मुका यांनी संबंधित जे ग्रामपंचायत अधिकारी आहेत श्री गजानन घुगे यांना निलंबित केलेलं आहे आणि बाकी निलंबित केलं आहे आणि त्यांच्यावर आता आम्ही त्यांचं जे विभागीय चौकशीचा प्रस्ताव त्या तयार करण्याच्या अनुषंगाने आमचे विस्तार अधिकारी दोन म्हणजे श्री रत्नपारकी आणि श्री प्रधान हे दोघेही आता चौकशी करून आले. चौकशी होतात आम्ही त्यांचं विभागीय चौकशीचा प्रस्ताव आम्ही जिल्ह्याला म्हणजे माननीय मुका यांच्याकडे सादर करू. लेखापरीक्षण आम्ही पंचायत समिती नाही करत. लेखापरीक्षण हे लेखापरीक्षक करतात, स्थानिक लेखावाले करतात. ते चंद्रपूर लेखापरीक्षण ते करतात, चंद्रपूरवाले करतात स्थानिक लेखाचे. आमची पंचायत समिती लेखापरीक्षण करत नाही. साहेब आपल्याला म्हणजे स्टे हा केंद्राचा निधी आहे, सेस फंडाचा निधी नाही आहे. तुमच्याकडे नाही आहे? नाही सेस फंड आमच्या पंचायत समितीला फार कमी प्रमाणात राहते. म्हणजे मागच्या वर्षी फार कमी प्रमाणात होता, याही वर्षीसुद्धा फार कमी प्रमाणात सेस आहे. नाही पण ते आम्ही काय म्हणजे मोजकं आमच्या इथं आमच्या स्तरावरच कामं करतो. ते त्याच्यातून आम्ही 5% आपला मागासवर्गीयाचे कामं करतो, कृषीचे कामं म्हणजे काही अवजारं वाटप असे कामं करतो. सेस फंड आम्ही ग्रामपंचायतीला दिलेलं नाही. वर्षाचा किती निधी असतो सेस फंडाचा? सेस फंडाचा एखादी लाख रुपये, एक सव्वा लाख रुपये इतका असतो. आता ते आमच्या सल्ले नाही तर मी सांगितलं असतं किती एक सव्वा सेस फंडाचा निधी आमचा पंचायत सेस फंडाचा खूप काही निधी नसतो सेस फंडाचा आमचा. वित्त आयोगाची किती? तर वित्त आयोगाचा त्या ग्रामपंचायतीतला धरून आहे. ते म्हणजे लोकसंख्येच्या अनुसरून तो निधी त्या ग्रामपंचायतीला मिळत असतो. वित्त आयोगाचा तो केंद्राचा निधी असतो.